5 राज्यातल्या पोलिसांनी एकत्र येऊन केलेल्या कारवाईत देशात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट उधळून लावलाय। मुंबई, पंजाबचं जलंधर, बिहारमधलं नरकटियागंज, त्याचप्रमाणे बिजनोर आणि मुझफ्फरनगरमध्ये एकाच वेळी केलेल्या ऑपरेशनमध्ये 3 जणांना अटक करण्यात आली, तर 6 संशयितांची चौकशी सुरू आहे। महाराष्ट्र एटीएस, स्पेशल सेल, दिल्ली पोलीस, आंध्र पोलीस, पंजाब पोलीस आणि बिहार पोलिसांनी एकत्रितपणे हे ऑपरेशन यशस्वी केलंय। यापैकी 3 जण मुंबईतले, त्यांचं नाव नजीम शमशाद अहमद आहे। 26 वर्षांचा हा तरुण जो आहे तो उत्तर प्रदेशच्या बिजनौरचा राहणार आहे। त्याला मुंबईतल्या रशीद कंपाऊंडमधल्या समाधान अपार्टमेंटमधून बेड्या ठोकण्यात आल्या। बाहर के किसी भी एजेंसी के साथ उनका लाइजन नहीं है, परंतु ये सेल्फ मोटिवेटेड, सेल्फ गाइडेड, सेल्फ रेडिकलाइज्ड, अपने आप को खुद ही किन्हीं माध्यम से उन्होंने अपने आप को प्रेरित किया है और वो इस प्रकार से कोई ग्रुप बनाया है उन्होंने जिसके कारण जो मिलकर एक घटना करना चाहते थे, उसी को लेकर ये ऑपरेशन किया गया और इन लोगों की गिरफ्तारी हुई। जयललितांच्या निधनानंतर तमिळनाडूतल्या सत्ताकाळाच्या उलथापालथींचं सत्र संपत नाहीये। कल्याण द्रमुक पक्षाचे 2 गट तयार झाल्यावर आता मुख्यमंत्री पलानीस्वामींच्या गटानं त्यांच्या नेत्या शशिकला आणि त्यांचा भाचा दिनकरन यांनाच पक्षातून काढून टाकलं। त्यामुळे आता पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांचे गट एकत्र येण्याची शक्यता वाढली। पनीरसेल्वम गटानं शशिकलांना पक्षप्रमुख करण्यास विरोध करून वेगळी चूल मांडली होती। आता बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी शशिकला तुरुंगात शिक्षा भोगतायत। त्यांच्या पाठोपाठ त्यांचा भाचा दिनकरन त्याच्यावर दिल्लीत लाचखोरीचा गुन्हा दाखल झाला। 2 दिवसांपूर्वी पनीरसेल्वम गटानं पलानीस्वामी गटासमोर हातमिळवणीचा प्रस्ताव ठेवला होता। त्यासाठी शशिकला आणि दिनकरन या दोघांना पक्षाबाहेर काढण्याची अट ठेवली। पलानीस्वामी यांनी ही अट मान्य केली। शक्यता नाही, कारण दोन्ही गट एकत्र आल्यावर मुख्यमंत्री कोण होणार यावरून नवा वाद पेटण्याची चिन्ह आहे। आणि आता काही आंतरराष्ट्रीय बातम्या, अर्थातच फास्ट। ब्रिटनमध्ये मध्यावधी निवडणुका घेण्याच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या प्रस्तावाला ब्रिटिश संसदेच्या लोकप्रतिनिधी सभेची मंजुरी मिळाली। त्यामुळे ते 8 जूनला ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। थेरेसा मे यांनी ठेवलेल्या प्रस्तावाच्या बाजूला 522 तर विरोधात फक्त 13 मतं पडली। मे यांनी पंतप्रधानपद स्वीकारून अवघे 11 महिने झालेत। येत्या काही दिवसात ब्रिटन युरोपियन युनियनमध्ये ब्रेक्झिटची प्रक्रिया सुरू होईल। या प्रक्रियेला काही वर्ष लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे सध्याच्या स्थितीत प्रक्रिया अर्धवट असताना निवडणूक घ्यावी लागेल। त्यामुळे प्रक्रियेवर विपरीत परिणाम होईल अशी भीती व्यक्त करत थेरेसा मे यांनी मध्यावधी निवडणुकीचा निर्णय घेतला। आता त्यानंतर येणाऱ्या सरकारला संपूर्ण 5 वर्षांचा कार्यकाळ मिळेल। त्यामुळे निर्णय प्रक्रिया सहज आणि सलग पूर्ण होण्यास मदत होईल असा मे यांचा युक्तिवाद आहे। संसदेत झालेल्या 90 मिनिटांच्या चर्चेनंतर थेरेसा मे यांचा प्रस्ताव मान्य करण्यात आला। सिरियाई सरकार आणि रशियाशी झालेल्या तडजोडीनंतर होम्स शहरातून बंडखोर आणि त्यांच्या कुटुंबियांनी पलायन करायला सुरुवात केली आहे। या भागात सैन्याच्या निगराणीखाली या लोकांना बसेसमधून रवाना करण्यात आलं। तडजोडीत ठरल्याप्रमाणे जवळपास 10 ते 15 हजार लोकांना या परिसरातून बाहेर पाठवण्यात येणार आहे। इराकचे पंतप्रधान हैदर अल अब्दी यांनी बुधवारी पश्चिम मोसुलचा दौरा केला। यावेळी त्यांनी सेना कमांडरसह मोसुलची आयसिसच्या तावडीतून सुटका करण्याच्या ऑपरेशनबद्दल माहिती करून घेतली। या ऑपरेशनमध्ये वेग आणण्याची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखवली। आयसिस संघटना स्वतःच्या बचावाकरता सर्वसामान्य नागरिकांची मदत घेत असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। कोलंबिया शहरातल्या मेनिझालेसमध्ये जमीन खचल्यानं 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 जण बेपत्ता असल्याचं समोर येतं। या दुर्घटनेत 57 घरांचं नुकसान झालं। कोलंबियाच्या राष्ट्रपतींनी या दुर्घटनेबाबतीत खेद व्यक्त केला। चीनच्या साहन्स्की भागात खाणीत पाणी भरलंय, त्यामुळे 6 मजूर अडकले। दुर्घटनेच्या वेळी खाणीत 7 मजूर होते। एका मजुराला बाहेर पाडण्यात यश आलं। मजुरांचा शोध घेण्याकरता जोरदार रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं। मात्र खाणीत नक्की मजूर कुठे आहेत याची माहिती नाही आहे, त्यामुळे अद्याप शोध लागलेला नाही। अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी वेटरन्स चॉईस प्रोग्राम एक्सचेंज अँड इम्प्रूव्हमेंट ॲक्टवरती स्वाक्षरी केली। या अंतर्गत आता माजी अमेरिकी सैनिकांना खाजगी डॉक्टरांकडून सेवा घेता येणं शक्य झालं। याआधी केवळ डिपार्टमेंट ऑफ वेटरन्स अफेअर सिस्टीमच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालय आणि डॉक्टरांकडूनच त्यांना सेवा मिळत होती। आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी माजी सैनिकांना चांगल्या सुविधा देण्याचं आश्वासन दिलं होतं।
व्हेनेझुएलामध्ये भ्रष्टाचार आणि अन्नधान्याच्या कमतरतेविरोधात सर्वसामान्य जनतेनं सरकारविरोधात आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवरती गोळीबार केला. यावेळी एका आंदोलनकर्त्याच्या डोक्याला गोळी लागली. आधी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवरती कारवाई करताना 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता राज्यातल्या काही बातम्या अर्थातच फास्ट. राज्यातली मोठी बातमी. येत्या 15 दिवसात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता. अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली. विद्यमान मंत्रिमंडळातल्या 5 ते 6 मंत्र्यांना डच्चू असणार असं बोललं जातं. यामध्ये विष्णू सावरा, राजकुमार बडोले, बबनराव लोणीकर, राजे अमरीशराव आत्राम, विद्या ठाकूर यांना मंत्रिपद गमावं लागण्याची शक्यता. मंत्रिमंडळातली कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुकीच्या कामगिरीच्या आधारे हे बदल होणार आहेत. त्यासाठी आज भाजपच्या कोर कमिटीशी चर्चा केल्याचं पुढं आलंय. खांदेपालट करताना विभागीय समतोल आणि नव्या चेहऱ्यांना संधी या निकषांचाही वापर करण्यात येणार आहे. मनसेच्या बैठकीत राज ठाकरे विरुद्ध नेते सरचिटणीस अशी जबरदस्त खडाजंगी झाली आहे. पक्ष स्थापनेपासून पहिल्यांदाच अशी खडाजंगी झाल्याचे दिसते. नेते सरचिटणीसांनी राज ठाकरे यांना पराभवाबाबत आपली परखड मतं सुनावली आहेत. राज ठाकरे आणि नेते सरचिटणीस यांनी एकमेकांवरती पराभवाचा खापर फोडण्याचा प्रयत्न या बैठकीत केला. ही गोष्ट खरी आहे की आज सन्मान्य राजसाहेब ठाकरेंसोबत आम्हा सर्वच नेते मंडळी, सरचिटणीस आणि सचिवांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही जे 36 मतदारसंघामध्ये सगळ्यांनी जाऊन एकंदरीत लेखाजोखा आढावा घेतला. त्या आढाव्याची माहिती आम्ही संपूर्णपणे राजसाहेबांना दिलेली आहे आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सांगोपांग चर्चा झाली. खासगी शाळांच्या फीवाढीविरोधात शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. या विरोधात मुंबईतले पालक आझाद मैदान इथं आंदोलन करत आहेत. खासगी शाळांवरती राज्य सरकारचं कुठलंही नियंत्रण नसून शाळा विविध गोष्टींच्या नावावरती फी वसूल करत असल्याचा पालकांचा आरोप आहे. राज्य सरकारच्या धोरण लागल्यामुळे राज्यातल्या मराठी विद्यार्थ्यांना मेडिकलच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन मिळणं कठीण होणार आहे. यंदा पोस्ट ग्रॅज्युएशनचे सर्व प्रवेश नीट अंतर्गत होत असल्यामुळे इतर राज्यांनी यातून पळवाट काढत अभिमत विद्यापीठांमध्ये राज्यातल्या मुलांसाठी कोटा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण महाराष्ट्र सरकारनं असा कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे इथल्या भूमिपुत्रांवरती अन्याय होतोय. त्याविरोधात आता वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सेना मनसेला या प्रकरणी लक्ष घालावं असं आवाहन केलं. सरकारनं निर्णय न घेतल्यास राज्यामधल्या 10 अभिमत विद्यापीठात परराज्यातल्या मुलांना अधिकच्या जागा उपलब्ध होतील, तर मराठी मुलं या प्रवेशापासून वंचित राहतील. कुठलाच राजकीय पक्ष मराठी मुलांच्या मदतीकरता पुढे येत नसल्यानं हे विद्यार्थी हवालदिल झाले. गिरणी कामगारांसह श्रमिकांची कर्मभूमी असलेल्या सुमारे 95 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन बीडीडी चाळी आता इतिहास जमा होणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प मार्गी लागला. येत्या 22 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नायगाव इथं बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे. नायगाव, वरळी, डिलाईल रोड आणि शिवडी परिसरात एकूण 207 बीडीडी चाळी आहेत. पहिल्या टप्प्यात नायगाव, वरळी, डिलाईल रोड इथल्या 194 बीडीडी चाळींचा पुनर्विकास होईल. या प्रकल्पाअंतर्गत बीडीडी चाळीत 160 चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्यांना 500 चौरस फुटांची घरं मोफत मिळणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी अवघ्या 2.5 वर्षातच मार्गी लावला. मंत्र्यांच्या लालदिवा न वापरण्याच्या निर्णयापेक्षा ज्या ज्या राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची गरज आहे ती केंद्र सरकारनं केली असती तर अधिक आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी जळगावमध्ये दिली. ते निर्णय घेतले आनंदाची गोष्ट आहे, पण आम्हाला जास्ती आनंद होईल तर लाल दिव्यांच्या मागे धावण्यापेक्षा महाराष्ट्रात आणि देशात जिथे जिथे कर्जमाफी गरजेची आहे त्या त्या राज्यात पूर्ण कर्जमाफी ही सरकारने करावी. नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा तालुक्यात सिंचनाकरता महत्त्वपूर्ण असलेल्या सुसरी प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी. या प्रकल्पाचा फायदा परिसरातल्या 25 गावांमधल्या शेतकऱ्यांना होणार होता. मात्र नादुरुस्त पाटसारे आणि धरणाच्या मुख्य गेटला लागलेल्या गळतीनं धरणात साठणारं पावसाचं पाणी वाहून जातं. त्यामुळे याचा काहीही फायदा शेतकऱ्यांना होत नाही. सुसरी धरणामुळे शहादा तालुक्यातील परिवर्धा, ब्राह्मणपुरीसह विविध 25 गावांमधली शेकडो एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मात्र पाणी गळतीमुळे सारं धरण कोरडं ठाक आहे. त्यामुळे जलसंपदा विभागानं पाटसारे आणि मुख्य गेट यांची दुरुस्ती करावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली. या धरणामधूनच पाटचारी दाखवलेली काढलेली आहे, पण ती पाटचारी अजून पूर्णपर्यंत शासनाने किंवा संबंधित कर्मचाऱ्यांनी लक्ष दिलं नसल्याने पाटचाऱ्या अपूर्ण आहेत आणि पाणी भेटत नाही शेतकऱ्यांना. त्यामुळे शेतकऱ्यांची दुरवस्था फार बिघडलेली आहे. याच्यामधनं हजारो शेतकऱ्यांचे
लाखो हेक्टर जमीन सुपीक होणार होती. शेतकऱ्यांच्या काही शेतीला पाणी मिळालं असतं तर फायदा झाला असता. या कारणामुळे धरणाने प्रशासनाने लक्ष दिलं नाही, पाणी सोडलं नाही. त्यात आम्ही खंत व्यक्त करतोय. सातारा जिल्ह्यातल्या अंतापूरच्या ग्रामस्थांची अनोखी माणुसकी पाहायला मिळाली. मंगळवेढ्याहून चारा घेऊन निघालेला ट्रक सातारा जिल्ह्यातल्या अंगापूरमध्ये आला त्यावेळी विजेच्या तारांना स्पर्श होऊन ठिणग्या पडून कडब्यानं पेट घेतला. ट्रक चालकाच्या लक्षात ही बाब आणून देताच वीज प्रवाह खंडित झाल्यानं ट्रक तसाच गावाबाहेर घेतला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. वैजनाथ मंदिरामधली धोक्याची सूचना देणारा घंटा वाजवल्यानं तरुणाई घटनास्थळी दाखल झाली. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी नजीकच्या घरांमधून मिळेल त्या पाण्यानं आग विझवण्याचा प्रयत्न केला. वीज पुरवठा खंडित झाल्यानं मोटारी बंद होत्या तरी देखील मानवी साखळी करून त्यांनी विहिरीतून पाणी आणून आग विझवली. याच दरम्यान अजिंक्य तारा साखर कारखाना आणि रहमतपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. आगीत सर्व कडबा जळून खाक झाला. आग विझवल्याबद्दल ट्रक मालकानं समस्त ग्रामस्थांचे आभार मानले. मात्र परतण्याकरता पैसे नसल्यानं ग्रामस्थांनी 3300 रुपये जमा करून या ट्रक मालकाला दिले. नवी मुंबईतल्या कोपरखैरण्यामध्ये हळदीच्या कार्यक्रमामधल्या गोंधळाची बातमी. पहाटे 3:30 पर्यंत डीजे सुरू ठेवत असल्याचं कळलं पोलिसांना आणि त्यावरून नवी मुंबईच्या पोलिसांनी लग्नघरीच लाठीचार्ज केला. कुंदन गणेश म्हात्रे या तरुणाच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला. पोलिसांच्या मारहाणीत मुलाची आई, वडील यांच्यासह 6 जण गंभीर जखमी. पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता मारहाण केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. तर डीजे बंद करायला सांगूनही लग्नाला आलेल्यांनी धिंगाणा सुरूच ठेवला. वर पोलिसांची हुज्जत घातली असं म्हणत पोलिसांनी या मारहाणीचं समर्थनच केलं. बलात्काराच्या घटनेनंतर पीडित महिलेच्या पोटी जन्माला येणाऱ्या अपत्यांबाबतीत राज्य सरकारची काही कल्याणकारी योजना आहे का अशी विचारणा हायकोर्टानं राज्य सरकारला केली. तसंच महिला बालकल्याण विभागाच्या सचिवांनी आज न्यायालयात उपस्थित राहून याविषयीची माहिती द्यावी असे निर्देशही दिले. बलात्कार, ॲसिड हल्ला पीडित महिलांना आर्थिक सहाय्य तसंच व्यावसायिक प्रशिक्षण, समुपदेशन देणारी राज्य सरकारची मनोधैर्य योजना आहे. ही योजना ऑक्टोबर 2013 सुरू करण्यात आली. यापूर्वी बलात्कार पीडित महिलांना देखील या योजनेचा लाभ देण्यात यावा अशी विनंतीची याचिका जलील शेख यांनी केली आहे. याविषयी न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यानंतर या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य 3 लाखाहून अधिक करण्याबरोबरच बलात्कार पीडितांच्या बाळांच्या कल्याणाकरता काही योजना आहे का याविषयीची माहिती आज सादर करण्याचे निर्देश खंडपीठानं सरकारला दिले. याआधी मुंबई उच्च न्यायालयानं शेजारचा गोवा आणि इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही बलात्कार पीडितेला 10 लाखांची मदत सुरू करण्याविषयी विचारणा केलेली आहे. सेवाग्राम आश्रमातील यात्री निवासांना आता नवं रूप मिळणार आहे. माकडांच्या त्रासाला कंटाळून सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठाननं मातीच्या कौलांऐवजी फायबर किंवा टिनाच्या कौलांसारखे दिसणारे पत्रे वापरायला सुरुवात केली. रात्रभर या वांदरांचा मुक्काम यात्री निवास परिसरात असतो. माकडांमुळे यात्री निवासावरील कौलारू छत तुटतं, त्यामुळे हे टिनपत्र्याचं छत उभारत असल्याचं श्रम प्रतिष्ठानकडून सांगण्यात आलं. याशिवाय दर पावसाळ्यात पाणी गळत असल्यानं कौलांऐवजी टिनाचं छत लावायला प्राधान्य देतो. सध्या आश्रमातील 10 निवासस्थानांच्या नूतनीकरणाचं काम सुरू. त्याकरता बजाज फाउंडेशनच्या CSR निधीचा वापर करण्यात आला. जे रुग्णालयाचे डीन तात्याराव लहाने यांना दिलासा मिळण्याची शक्यता. डॉक्टर लहाने यांच्या विरोधात केलेली अॅट्रॉसिटीची तक्रार मागे घेण्याकरता तक्रारदारांना अर्ज दिला. तक्रारदार आणि सफाई कर्मचारी महावीर वाघेला यांना या संदर्भात बुधवारी सत्र न्यायालयात अर्ज केला. वाघेलाच्या अर्जानुसार 2014 मध्ये तो आणि रुग्णालयातील अन्य सफाई कर्मचारी कायमस्वरूपी करण्याची मागणी करत होते. त्यावेळी त्यांच्या संघटनेनं संप पुकारला होता, त्यामुळे रुग्णालयातलं वातावरण चांगलं नव्हतं. त्यावेळी डॉक्टर लहाने आणि अन्य कर्मचाऱ्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापाच्या भरात डॉक्टर लहानेंविरोधात तक्रार केल्याचं वाघेलानं म्हटलं. आता आपल्याला चूक कळली आहे, त्यामुळे तक्रार मागे घेत असल्याचं त्यानं सांगितलं. त्याच्या या अर्जावर आता 11 मेला सुनावणी होणार. लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या मृत्यूचा काळ, वेळ, ठिकाण आणि कारण, मृत्यूयंत्र आणि उतारा टाकून निश्चित करणाऱ्या भोंदूबाबाला जेरबंद करण्यात लोणावळा शहर पोलिसांना यश आले. संतोष पिंजन असं या भोंदूबाबाचं नाव आहे. तो लोणावळ्यामधल्या भांगरवाडीचा रहिवासी. सुरेखा जाधव यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेल्या उतार्यात एका कागदावर सुरेखा जाधव यांच्या नावाचा उल्लेख असणारं एक मृत्यूयंत्र रेखाटण्यात आलं होतं. या घटनेनं संपूर्ण लोणावळा शहरातल्या नागरिकांमध्ये संतप्ततेची भावना निर्माण झाली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हा प्रकार उघडकीस आणण्याकरता पोलिसांवर दबाव आणत होते. CCTVच्या आधारे पोलिसांनी संतोष पिंजन याला अटक केली. शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांकरता आमदार
बच्चू कडू यांनी काढलेली आसूड यात्रा गुजरातच्या सीमेवरती अडवण्यात आली. नंदुरबारमधील नवापूरजवळ कडू यांची ही आसूड यात्रा अडवण्यात आली आहे. नंदुरबार पोलिसांनी ही यात्रा अडवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधल्या शहर वडनगरपर्यंत ही यात्रा काढण्यात आली. मात्र वडनगरला पोहोचण्याआधी नवापूरजवळ ही यात्रा रोखण्यात आली. सोशल मीडियावर बोकाळलेल्या शिफू संस्कृतीचा प्रणेता सुनील कुलकर्णी विरोधात आज मुंबईच्या मालाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात बुधवारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. आज सकाळी पोलिसांनी सुनील विरोधात भारतीय दंडविधानाची वेगवेगळी कलमं आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. एका जोडप्यानं सुनील कुलकर्णी विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुनील कुलकर्णी शिफू संस्कृती नावाच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून तरुण मुलींना आकर्षित करतो, त्यांना कुटुंबापासून वेगळं करतो, त्यांच्यावर संमोहन शास्त्राचा वापर करतो, परमेश्वराशी भेट घालून देतो असं सांगून त्यांना ड्रग्ज आणि सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ओढत असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. यावर आधारित उच्च न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. स्ट्रॉबेरीचं गाव म्हणून सातासमुद्रापार ख्याती पोचलेल्या सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर इथल्या भिलार गावची आता पुस्तकांचं गाव म्हणूनही जगभरात ओळख होणार आहे. 1 मे या महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इथल्या उपक्रमाचं उद्घाटन होतंय. इंग्लंडमधल्या ऑन वे या पुस्तकाच्या गावावरून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनाही कल्पना सुचली. 27 फेब्रुवारीला कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी भिलार गावची निवड करण्यात आली. 25 घरांची निवड करण्यात आली असून त्यांची रंगरंगोटी विविध साहित्यिक पद्धतीनं करण्यात आली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त रिलायन्स फाउंडेशनच्या वतीनं 75.50 लाख रुपये किमतीचं मेडिकल साहित्य आणि मशिनरी श्री साईबाबा संस्थांच्या हॉस्पिटलला भेट देणार असल्याची माहिती संस्थांच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी. व्यवस्था ही फक्त विजय माल्यासारख्या धनदांडग्यांसाठी असून शेतकऱ्यांसाठी न सरकार आहे ना व्यवस्था, अशी टीका आमदार बच्चू कडूंनी केली आहे. विजय मल्ल्याला मिळालेल्या जामिनावर त्यांनी चांगलाच समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन केलं म्हणून अजामीनपात्र गुन्हे दाखल होतात. बच्चू कडूंची आसूड यात्रा धुळ्यात पोहोचल्यावर त्यांनी ही टीका केली. तापी पाटबंधारे विकास महामंडळाचा कार्यकारी अभियंता याला 4,25,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. सुरेश सावंत असे अभियंत्याचं नाव आहे. जळगाव जिल्ह्यातील भूसंपादन झालेले 110 शेतकऱ्यांचं बिल काढण्याकरता त्यानं या शेतकऱ्यांच्या वकिलाकडून 5,25,000ची लाच मागितली होती. यातले 4,25,000 रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं त्याला रंगेहात पकडले. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कराटे प्रशिक्षण देण्याचं टेंडर मिळवून दिल्याच्या बदल्यात लाच घेणाऱ्या दोघांना लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडले आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा आणि वित्त विभागाचे प्रभारी बाळासाहेब पाटील आणि वित्त विभागाचा लिपिक सचिन कोळींचा समावेश आहे. टेंडर मिळवून देण्याकरता या दोघांनी तक्रारदाराकडे 20,000 रुपयांची लाच मागितली होती. गंगा स्वच्छ ठेवा, गंगा नदीत प्रदूषण करू नका याचे धडे लवकरच सचिन तेंडुलकर देण्याची शक्यता आहे. कारण गंगा स्वच्छता अभियानाचा सदिच्छा दूत म्हणून सचिनची नियुक्ती करण्यात येणार आहे. गंगा स्वच्छता अभियान हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महत्त्वाकांक्षी अभियान आहे. मोदींनी पंतप्रधान होताच या अभियानाची घोषणा केली होती, पण गेल्या 3 वर्षात गंगेच्या स्वच्छता मोहिमेला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. त्यामुळे या संदर्भातली जनजागृती करण्याकरता आता सचिन तेंडुलकरची नियुक्ती करण्याचा विचार सुरू आहे. या संदर्भात सचिनशी बोलणी सुरू असल्याचं अधिकाऱ्यांना सांगितलं. सचिन लच्चाही याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगण्यात आलं. सलमान खानच्या बहुप्रतीक्षित ट्यूबलाइट या सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. सिनेमाच्या पोस्टरवर सलमान खान असून क्या तुम्ही यकीन आहे या पोस्टरवरच्या टॅगलाईनमुळे सिनेमाच्या कथानकाबद्दलचा सस्पेन्स वाढला आहे. सिनेमाचे दोन्ही पोस्टर्स पाहून नक्कीच चाहत्यांची ट्यूबलाइटबद्दलची उत्सुकता वाढणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.